मित्रांनो, मी आज खूप खुश आहे, एकदम जाम खुश आहे. कारण ज्या दोन गोष्टींची खंत माझ्या मनात गेल्या काही दिवसांपासून होती ती आज दूर झाली बरं का. आणि मला हमखास असं वाटतं की तुमच्याही मनात त्या दोन गोष्टींची खंत असणार म्हणजे असणार. सांगू कोणत्या आहेत त्या दोन गोष्टी? सांगतो. नमस्कार मित्रांनो, मी अजिंक्य उजळमकर आणि तुम्ही बघत आहात नवरंग रुपेरीचे यूट्यूब चॅनल. आणि आज मी रिव्ह्यू करणार आहे एप्रिल मे 99 या आपल्या मराठी सिनेमाचा. बोलूयात तर मग. तर मनात खंत असलेल्या दोन गोष्टी आधी सांगतो. नंबर 1, मराठी सिनेमा इंडस्ट्रीने गेल्या काही दिवसात एक नितांत सुंदर असा आणि मराठी मातीशी घट्ट नातं सांगणारा कल्ट क्लासिक एव्हरग्रीन दर्जाचा सिनेमा दिला नाहीये. आणि नंबर 2, आत्मपॅम्पलेट सारखे काही तुरळक एक्सेप्शन्स वगळता एव्हरग्रीन तमिळ सिनेमा 96 किंवा मेयाजगन सारखी 90च्या म्हणजे 90च्या दशकाचं बॅकग्राऊंड असणारी कथा मराठी सिनेमात का नाही? मित्रांनो, या दोन्ही गोष्टींची माझ्या मनात असलेली खंत एकाच सिनेमात आज दूर झाली आणि ती म्हणजे एप्रिल मे 99. त्याबद्दल सुरुवातीलाच लेखक दिग्दर्शक रोहन मापुसकरचं खूप खूप आभार. मित्रांनो, एप्रिल मेची कथा काय आहे असं तुम्ही विचाराल तर मी म्हणेन या सिनेमाला कथाच नाहीये. हो, कारण एप्रिल मे 99 ही शालेय मैत्रीच्या निखळ निष्पाप मनातून फुललेली सुंदर अशी भावना आहे, जिला शब्दात गुंफलंय आणि मग कॅमेऱ्यात कैद केलंय रोहन मापुसकर यांनी. एप्रिल मे 99 हा 4 मित्रांनी 1999च्या 2 महिन्यांच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यात सोबत घालवलेल्या मैत्रीच्या सुंदर क्षणांचा एक मनमोहक असा कोलाज आहे मित्रांनो, जो थेट हात घालतो तुमच्या हृदयात. कोकणातील श्रीवर्धन हे टुमदार आणि निसर्गाने भरभरून प्रेम दिलेलं प्रसन्न असं गाव. या गावात राहणाऱ्या प्रसाद, कृष्णा आणि सिद्धेश या जीवाभावाच्या 3 मित्रांमध्ये जेव्हा 99च्या उन्हाळ्या सुट्टीत अचानक एंट्री होते जाईची. जाई जी आली आहे पुण्याहून पहिल्यांदा खास उन्हाळ्याच्या सुट्ट्यांकरिता. मग त्यांची ओळख कशी होते, मैत्री कशी होते हे सांगत ही मैत्री केवळ 2च महिन्यात घट्ट कशी होते हे दाखवणारे अनमोल असे क्षण म्हणजे एप्रिल मे 99. म्हणून म्हणालो ना, याला कथाच नाहीये, आहेत ते केवळ तुम्हाला तुमच्या मैत्रीच्या सुंदर क्षणात अलगद सामावून घेणारे प्रसंग तुम्हाला हसवणारे, कधी स्मित तर कधी खळाळून हसवणारे प्रसंग, कधी कंठ दाटून आणणारे तर कधी अक्षरशः रडवणारे. मित्रांनो, रोहन मापुसकरांसोबत कुणाल पवार आणि बिमल ओबेरॉय यांनी लिहिलेली पटकथा ही कधी कोकणातल्या दऱ्याखोऱ्यातून खळाळून वाहणाऱ्या एखाद्या नदीसारखी वाटते, तर दुसऱ्या क्षणाला ती कथा कोकणातल्या अथांग समुद्रासारखी शांतसुद्धा वाटते. पटकथेतील प्रत्येक प्रसंग तुम्हाला नुसताच बांधून ठेवत नाही, तर तो तुम्हाला त्यांच्या जगात सामावून घेतो. 90च्या दशकातील कोकण, तेथील कौलारू घरं, तेथील प्रेमळ माणसं, तेथील सण वार, प्रथा, परंपरा हे सर्व काही सिनेमात भरभरून दाखवलंय मापुसकरांनी. जीवनात मोबाईल येण्याआधीची घरातील माणसं, त्यांचा मित्रपरिवार, त्यांचे शेजारी रात्रीच्या वेळी एकमेकांशी कशी मनमोकळी निवांत बोलायची, एकमेकांच्या सुखदुःखात कसे सामील व्हायची, यावर मापुसकरांनी टाकलेला जो कटाक्ष आहे तो अगदी नोंद घेण्यासारखा आहे बरं का. जिथे इंटरव्हलपर्यंतचे विनोदी प्रसंग तुमचे धमाल मनोरंजन करतील, तर इंटरव्हल नंतर असलेले भावुक प्रसंग तर हमखास तुम्हाला रडवतील असे आहे. थोडक्यात पटकथेतील प्रत्येक प्रसंग असा आहे की जो तुम्हाला तुमच्या गावी अथवा तुमच्या शालेय जीवनात घेऊन जाईल, खास करून जर तुमचं बालपण 80 किंवा 90च्या दशकातील असेल तर. दमदार पटकथेला साजेसे असे तेवढेच दमदार आणि खरपूस नेमके संवाद आहेत सिनेमात, जे लिहिले आहेत रोहन मापुसकर आणि कुणाल पवार यांनी. एक्सिलंट डायलॉग्स, जितके डायलॉग्स एक्सिलंट आहेत तेवढीच सुंदर आणि नेत्रदीपक आहे सिनेमॅटोग्राफी, जी केली आहे अपूर्व शाळीग्राम यांनी. कोकणातला कोपरा न कोपरा टिपण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, जो अतिशय मनमोहक असा आहे. आता येतो रोहन यांच्या संगीतावर. अत्यंत सुश्राव्य आणि अत्यंत श्रवणीय, कथेला साजेशा आणि पुढे घेऊन जाणाऱ्या गीतांना
रोहन रोहन यांनी कोकणातल्या निसर्गा इतकंच सुंदर असं संगीत दिलंय. क्या बात है. सोनू निगम याने गायलेलं मन जाई जाई तर एकदम खास आहे. शिवाय इंग्रजी भाषेवरील एक गीत आहे किंवा शाळेतील मित्रांचं ताकुंबा ताकुंबा हे गीत, तर संगीत एकदम झकास आहे मित्रांनो. बॅकग्राऊंड म्युझिक, आर्ट डायरेक्शन, एडिटिंग, मेकअप, गेटअप व इतर सर्व तांत्रिक बाजू सिनेमाच्या एकदम भक्कम आहेत. आता अखेरीस बोलतो जे आहेत या सिनेमाची जान. प्रसादच्या भूमिकेत श्रेयस थोरात, सिद्धेशच्या भूमिकेत मंथन काणेकर, कृष्णाच्या भूमिकेत आर्यन मेंगजी आणि जाई जाई आणि जाईच्या भूमिकेत साजिरी जोशी. काय बोलावं या पोरांबद्दल. प्रेमात पाडतात हो हे चौघं, निव्वळ प्रेमात पाडतात त्यांच्या सहज, सुंदर आणि अतिशय नैसर्गिक निरागस अशा अभिनयाने. ही चौघेही आपापली पात्रे जगली आहेत अक्षरशः. कोणीच कुठेच कमी नाही, सर्व तोडीस तोड. जाईच्या भूमिकेत साजिरी जोशीने तर अगदी प्राण ओतलाय. मुळात ही चौघे कॅमेऱ्यासमोर उभी आहेत की नाही असा प्रश्न पडतो, वाटतच नाही. खरं तर यांचा अभिनय इतका सहज वाटावा याचं श्रेय सुद्धा दिग्दर्शक रोहन मापुसकरांना जाते. मित्रांनो, या चौघांशिवाय इतर बरेच कलाकार आहेत सिनेमात, ज्या सर्वांची नावं इथं घेणं शक्य होणार नाही. पण एवढंच सांगतो की प्रत्येकाने आपापली भूमिका अगदी हुबेहूब आणि सुंदर साकारली आहे. तर ओव्हरऑल असा आहे मित्रांनो एप्रिल मे 99. बघावा की नाही हा प्रश्नच नाही आहे. थिएटरमध्ये बघावा की नाही की घरी बघावा हाही प्रश्नच नाही आहे. बघायचं तर आहेच, पण चुकून नंतर घरी पाहिलात तर तुम्हाला पश्चाताप होईल. म्हणून सांगतो, उठा आणि नीट थिएटर गाठा. आउट ऑफ 5 मी एप्रिल मे 99ला देतोय 4.5, 4.5 स्टार्स. सर्वांग सुंदर अशी मास्टरपीस कलाकृती, एक टाइमलेस ब्युटी जी तुम्हाला कितीही वेळा तुम्ही ती बघू शकता. मित्रांनो, तुम्हाला आमचा एप्रिल मे 99चा रिव्ह्यू कसा वाटला मला नक्की सांगा आणि नवरंग रुपेरीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.